11 एप्रिल दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 10 विभूती योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रं तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 151 ते 180. अर्जुन उवाच. परम ब्रह्म परम धाम पवित्रं परम भवान पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुं. तरी होसी का तू परब्रह्म जे या महाभूता विसवते धाम पवित्र तू परम जगन्नाथा. तू परम दैवत तिही देवा तू पुरुष जी पंचविसावा दिव्य तू प्रकृती भावा पहिलीकडील. अनादि सिद्ध तू स्वामी जो ना कळ जसी जन्मधर्मी तो तू हे आम्ही जाणितले आता. तू या कालत्रयाशी सूत्री तू जेव कळेची अधिष्ठात्री तू ब्रह्मकटाह धात्री हे कळले पुढे. आहुस्त्वामृष्य सर्वे देवर्षिन नारदस्तता असितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रह्मविषी मे. पै आणि कही एक परी ये प्रतितीची येतसे थोरी जे मागे एसीची ऋषीश्वरी सांगितली तू ते. परी तया सांगितलयाचे साचपण हे आता माझे देखतसे अंतकर्ण जे कृपा केली आपण म्हणून देवा. एरवी नारदू अखंड जवळाये तोही ऐसेची वचनी गाये परी अर्थ न बुजून ठाये गीत सुखाची एको. जी आंधळ्यांच्या गावी आपण पे प्रगटले रवी तरी तीही ओत पिलीची घ्यावी वाचुनी प्रकाश शुकायचा. परी देवर्षी अध्यात्म गाता आहाची रांगा गेसी जे मधुरता तेची फावे एर चित्ता नलगेची काही. पै असिता देवलाचे निमुखे मी एवं विदा तू ते ऐके परी ते बुद्धी विषय विखे घारिली होती. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थू लागे कडू कडू विषय तो गोडू जीवासी झाला. आणि हे अनेकांचे काय सांगावे रावळा आपणची घेऊन व्यास देवे. तुझे स्वरूप आगवे सर्वज्ञा जाणवे. परी तो अंधारी चिंतामणी देखिला जे विनवे या बुद्धी उपेक्षिला पाठी दीनोदयी ओळखिला होय म्हणोनी. तैसी व्यासादिकांची बोलणी तिया मोजमाची चित्रांची खाणी परी उपेक्षिल्या जात होतिया तरणी तुझविन श्रीकृष्णा. सर्वमेत द्रुतं मन्ये यन्मा वदसी केशव नहि ते भगवन व्यक्ती विदुर्देवान दानवा. ते आता वाक्य सूर्यंकर तुझे फाकले आणि ऋषी मार्गे होत जे कथिले तया आगव्यांचेची फिटले अनोळखपण. जी ज्ञानांचे बीज तयाचे बोल माझी हृदय भूमिके पडिले सकुल वरिये कृपेची झाली ओल म्हणून संवाद फळेशी उठले. अहो नारदांदिका संता त्याची उक्ती रूप सरिता मी महोदधी झालो अनंता संवाद सुखाचा. प्रभू आगवेनी येणे जन्मे तिये पुण्य केली मिया उत्तमे तयाची न ठकतीची अंगी कामे सद्गुरु तुवा. एरवी वडील वडिलांचे निमुखे मी सदा तू ते कानी ऐके परिकृपा न कीजेची तुवा एके तवने निवेची काही. म्हणून भाग्य जे सानुकूळ झालिया केले उद्यम सदा सफळ तैसे श्रुताधीत सकळ गुरुकृपा साच. जी बन करो झाडे सिंपी जीवे साठी पाडून जन्मे काढी आटी परी फळेसी तेची भेटीत वसंतु पावे. अहो विषमा जे ओट पडे ते मधुर आवडे पै रसायने ते गोडे जे आरोग्य देही. का इंद्रिये वाचा प्राण या जालियेंचे तेची सार्थकपण जे चैतन्य येऊनी आपण संचरे माझी. तैसे शब्द जात ओलांडिले अथवा योगाधिक जे अभ्यासिले ते तेची म्हणू या पुले जे सानुकूल श्रीगुरु. ऐसिये जालिय प्रतितीचे निमाजे अर्जुन निश्चयाचे नाच तुसी भोजे. देवीची म्हणे देवा तुझे वाक्य मज बानिले तरी साचची हे कैवल्यपती मज त्रिशुद्धी आली प्रतिती जे तू देवदानवांच्या मती चोगा नवसे. तुझे वाक्य व्यक्तीन येता देवा जो आपुल्या जाणे जाणीवा तो कहीची नो हे मदभावा भरवसेनी आले. स्वयमेवात्मनात्मानं वेत्त त्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देव देव जगतपते. येत आपुले वाडपण जैसे आपणचे जाणे जे आकाशे कामी ये तुले घनवट ऐसे पृथ्वीची जाणे. तैसा आपुले सर्व शक्ती तूज तूची जानसी लक्ष्मीपती एर वेदाधिक मती मिरवती वाया. हागा मना ते मागा सांडावे पवना ते वावे मवावे आदी शुद्ध तरुणी जावे केव ते बाही. तैसे हे तुझे जाणणे आहे म्हणून कोणाही ठाके नोहे.
आता तुझे ज्ञान होय तुझची जोगे. तरी हे भगवंता, आपण साक्षात परब्रह्म आहात. सर्व प्राणी मात्रांचे विश्रांतीस्थान असून अत्यंत पवित्र आहात. देवा, आपण ब्रह्मा विष्णू व महेशांचे आदिदैवत आहात व 24 तत्वापलीकडील 25वा पुरुष तो तुम्हीच आहात. तसे प्रकृतीच्या कार्याच्या पलीकडचे जे दिव्य स्वरूप ते तुम्हीच आहात. आपण नित्यसिद्ध आहात. जन्माधिक धर्मांचा अंमल तुमच्यावर चालत नाही, हे आता आम्हास समजले. तू या काळरूपी यंत्राचा सूत्रधार आहेस. तू जीवितांचे आश्रयस्थान आहेस. तूच ब्रह्मांडरूपी कढईचा आधार आहेस, हे मला निश्चित कळले. आणखी एका प्रकाराने या आलेल्या अनुभवाचा खरेपणा पडतो. कारण पूर्वी तुमच्याविषयी पुष्कळ ऋषींनी असे सांगितले होते, परंतु त्यांनी जे सांगितले त्याचा खरेपणा आज पटला. तो देखील तुम्ही कृपा केली म्हणून. तसे पाहिले तर नारद मुनी आमच्याकडे येऊन नेहमी असेच गात होते, पण त्यातला अर्थ न कळता आम्ही केवळ गायनाचा आनंदच घेत होतो. असे पहा, आंधळ्याच्या गावात सूर्य स्वतः प्रगट झाला तरी त्यांनी त्यांच्या कोवळ्या उन्हाचे सुख घ्यावे, बाकी प्रकाशाचा त्यांना काय उपयोग. देवर्षी नारद अध्यात्म गायन करीत असतात. त्यातल्या त्यात राग रागिणींची मजा वाटत असे, पण मनाला त्या शब्दातले अध्यात्म मात्र काही कळत नव्हते. त्याचप्रमाणे अशा प्रकारचा तू आहेस हे असित व देवल ऋषींच्या तोंडून ऐकले होते, पण त्यावेळी माझी बुद्धी विषयरूपी विषाने व्यापली होती. विषयरूपी विषाचा ताप काय सांगावा. हा गोड सुखदायी असलेला परमार्थ कडू दुःखदायी लागतो व कडू असलेला विषय जीवाला गोड वाटतात. इतरांची गोष्ट राहू द्या, पण प्रत्यक्ष व्यास आमचे घरी येऊन तुझ्या स्वरूपाचे नेहमी वर्णन करीत असत. पण एखाद्याला अंधारात चिंतामणी सापडावा व त्याने तो दगड म्हणून टाकून द्यावा व सूर्योदय झाल्यावर तो चिंतामणी म्हणून जसा परत ओळखावा, त्याप्रमाणे व्यासाधिक महर्षींचे शब्द म्हणजे चिदरत्नांच्या खाणी असूनही पण तुझ्या वाक्यरूपी सूर्याचा उदय नसल्याने त्या उपेक्षित केल्या गेल्या होत्या. ती तुझी वाक्यरूपी सूर्यकिरणे माझ्या अंतःकरणावर पडली व त्यामुळे ऋषींनी सांगितलेल्या मार्गाचे अज्ञान पार नाहीसे झाले. महाराज, त्या ऋषींचे शब्द म्हणजे ज्ञानाचे बी असून ते माझ्या अंतःकरण रूपी खोल जमिनीत पडले होते. त्याला आपल्या कृपेची ओल मिळाल्यामुळे संवाद रूपे फळे आली. महाराज, नारदादिकांच्या नद्यांना मी संवाद सुखाचा समुद्र झालो. हे प्रभो, आत्तापर्यंत जन्मात मी जी उत्तम पुण्य संपादन केली होती त्यांनी तुझ्यासारखा सद्गुरू प्राप्त करून मी आपल्या ऋणातून मुक्त झाली. एरवी वाडवडिलांच्या मुखाने मी तुझे गुणानुवाद सतत कानाने ऐकत होतो, पण तुमची कृपा नसल्याने काहीच कळले नाही. म्हणून भाग्य जर अनुकूल असेल तर केलेला व्यापार जसा सफल होतो, त्याप्रमाणे श्रुतीशास्त्रांचे केलेले अध्ययन जरी गुरुकृपा असेल तरच फलद्रूप होते. माळी जीवापाड श्रम घेऊन बागेची जोपासना करतो, पण जर वसंताचा प्रवेश होईल तरच त्या झाडांना फळे फुले येतात. अहो, विषम ज्वराचा जेव्हा मागचा काटा असतो तेव्हाच गोड पदार्थ गोड लागू लागतात, अथवा जेव्हा देहात आरोग्य येते तेव्हाच भस्माधिक औषधे चांगले परिणामकारक असे ठरते, अथवा इंद्रिय वाणी व प्राण या सर्वांचा त्याच वेळी उपयोग ज्यावेळी त्यात जीव येऊन प्रवेश करील. त्याप्रमाणे वेदशास्त्रांचे अध्ययन केले, योगादिकांचे अनुष्ठान केले, पण ज्यावेळी श्री गुरुकृपा होईल त्याचवेळी त्याचा उपयोग. याप्रमाणे अर्जुन आलेल्या अनुभवाच्या मधात कौतुकाने आनंदात नाचू लागला व त्यातच म्हणू लागला, देवा, तुमचे बोलणे मला पटले. हे कवल्यपती श्रीकृष्णा, मला खरोखर असा अनुभव आला की तू देव व दैत्य यांच्या बुद्धीचा विषय होण्याजोगा नाहीस. हे भगवंता, तुमच्या मुखातून शब्द प्रकट न होता जो आपल्या बुद्धीच्या बळावर तुझे स्वरूप जाणू म्हणेल त्याला काही एक कळणार नाही, असा आता मला पक्का अनुभव आला आहे. इथे आपले मोठेपण जसा आकाशाचा मोठेपणा आकाशालाच माहीत किंवा पृथ्वीचे वजन पृथ्वीलाच माहीत तसे, त्याप्रमाणे हे भगवंता, तुमचे सर्व सामर्थ्य केवळ तुम्हालाच माहीत. असे असता वेदाधिक आपल्या बुद्धीचा व्यर्थच गर्व करतात. अहो, सर्वात चपल असलेल्या मनाला कसे मागे टाकता येईल, तसेच वाऱ्याची मोजणी वाव घालून कशी करता येईल, मायेतून आपल्या बाहुबलाने कसे पार पडता येईल, हे जसे अशक्य तसे तुमचे ज्ञान होणे अशक्यच. म्हणून आतापर्यंत जे कोणालाही माहीत नाही हे ज्ञान केवळ तूच जाणतोस, असे अर्जुन श्रीकृष्णास म्हणतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.